बातमी आहे महाराष्ट्राला हादरवणाऱ्या 3 बोट दुर्घटनांसंदर्भातली। पहिली घटना उजनी धरणातील बोट दुर्घटना ताजी असताना आज अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीमध्ये एसडीआरएफ पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू झालाय। बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली। या दुर्घटनेमध्ये 5 जण बुडाले असून तिघांचा मृत्यू झालाय तर दोघांचा शोध सुरू आहे। आणि ही दृश्य आपण पाहतोय, ही बोट ज्यावेळी उलटली तेव्हाची दृश्य आहेत, ज्यावेळी एसडीआरएफचे जवान या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते तेव्हाची ही दृश्य समोर आलेली आहेत। खरं तर काल नदीमध्ये 2 जण बुडाले होते आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचं पथक पाचारण करण्यात आलं होतं, पण पाण्याच्या प्रवाहाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ही बोट उलटली आणि तिघांचा मृत्यू झाला। जल्दी बैग लांपी बैग 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 क्या बैग रहा है मीटिंग दो बात फूल लगा ना तर उजनी धरण क्षेत्रामध्ये बोट उलटून 6 जणांचा मृत्यू झाला। बुडालेल्या सगळ्या 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश मिळाले। 40 तासांनी उजनीमधलं शोधकार्य थांबलेलं आहे। तर तिसरी घटना नाशिकमधल्या भावली धरणाजवळची आहे। भावली धरणामध्ये बुडून मामा भाचे असे एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला। दरम्यान अहमदनगरमध्ये बुडालेली बोट बाहेर काढली, मात्र दोघांचा शोध अद्याप सुरू आहे। पाणी जास्त दाबत असल्यामुळं, एकत्र पाणी ओढत असल्यामुळं त्यांना ते जजमेंट आलं नाही। ते मशीन त्यांचं बंद पडलं। दुसऱ्या मशीनच्या सहाय्याने मस्त काढण्याचा प्रयत्न केला, पण ते पण मशीन बंद पडलं। बंद पडल्यानंतर त्या बोटने 3-4 चक्रा मारून बोट उलटी झाली। उलटी झाल्यानंतर ते 6 जण जागेवर तिथं पोहण्याचं काम चालू होतं वरच्या खाली। 5 जण जवळपास पुढं आले निघत, पण एक जण जागेवर तिथल्या त्या पाण्याच्या भवऱ्याखाली दाबल्यानंतर बोटच्या जवळच तो काय अजून सापडला नाही। आणि काल जो 2 जण गेले त्याच्यातला एक जण सापडला आणि एक जण सापडला नाही कालचा, पण स्थिती भयानक होती। 3 घटना महाराष्ट्राला हादरवणाऱ्या। आज प्रवरा नदी पात्रामध्ये एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटली, यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय तर अजून 2 जणांचा शोध सुरू आहे। तर मंगळवारी संध्याकाळी उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बोट उलटून 6 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जणांचे मृतदेह हाती लागले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।